नमस्कार मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. हीट ट्रान्सफर लेक्चर नंबर 3. आज आपण बघणार आहोत थर्मल कंडक्टिव्हिटी, थर्मल रेझिस्टन्स आणि थर्मल डिफ्युजिव्हिटी यांच्या बेसिक डेफिनेशन्स आणि फिजिकल सिग्निफिकन्स. मित्रांनो, युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये आपल्याला हे 2-2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. 2 मार्कासाठी विचारू शकतं. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, थर्मल रेझिस्टन्स म्हणजे काय आणि थर्मल डिफ्युजिव्हिटी म्हणजे काय. यामध्ये फक्त आपण बघणार आहोत की बेसिक डेफिनेशन्स काय आहे थर्मल कंडक्टिव्हिटी, डिफ्युजिव्हिटी आणि रेझिस्टन्सच्या, आणि त्याचे सिग्निफिकन्स काय आहे जे आपण 2 मार्कासाठी एक्झाममध्ये लिहू शकणार. चला सुरू करूया. सगळ्यात पहिले थर्मल कंडक्टिव्हिटी. Thermal conductivity is defined as the property of material which indicates ability of material to conduct heat. थर्मल कंडक्टिव्हिटी काय आहे तर ती एक प्रॉपर्टी आहे. कोणाची प्रॉपर्टी आहे तर मटेरियलची, जी इंडिकेट करते की मटेरियलमधून किती हीट कंडक्ट होऊ शकते, किती प्रमाणात हीट कंडक्ट होऊ शकते ते कोण इंडिकेट करतं तर ते थर्मल कंडक्टिव्हिटी इंडिकेट करते. तर अशा प्रकारे आपल्याला त्याची डेफिनेशन करता येईल. It is denoted by capital letter K. Higher K value indicates material is a good conductor of heat, means resistance to heat flow from material is less. K ची हायर व्हॅल्यू काय इंडिकेट करते की मटेरियल काय गुड कंडक्टर आहे, आणि रेजिस्टन्स म्हणजे अडथळा कसा आहे, हीट फ्लोला कमी असणार आहे. त्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड करते, थर्मल कंडक्टिव्हिटी डिपेंड करते मटेरियलच्या स्ट्रक्चरवरती, मॉइश्चर कंटेंटवरती, डेन्सिटी ऑफ मटेरियलवरती आणि टेम्परेचर आणि प्रेशरवरती. या सगळ्या फॅक्टरवर आपली थर्मल कंडक्टिव्हिटी डिपेंड करते. टू डिटरमाइन K means thermal conductivity, Fourier conducted experiment and found that K varies from material to material, and hence he assumed as property of material and name as thermal conductivity. थर्मल कंडक्टिव्हिटी फाइंड करण्यासाठी फोरियरने एक एक्सपेरिमेंट केला, ज्यामध्ये असं निष्कर्ष करण्यात आलं की मटेरियलनुसार थर्मल कंडक्टिव्हिटी काय होते, व्हॅरी होते, व त्यामुळे त्याला प्रॉपर्टी ऑफ मटेरियल असे म्हणण्यात आले व नाव देण्यात आले की थर्मल कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, जे की कंडक्ट करणार. तर काय कंडक्ट करणार, हीट कंडक्ट करणार. इट मेनली डिपेंड्स ऑन द विस्कोसिटी ऑफ सबस्टन्स. थर्मल कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड करते तर विस्कोसिटीवर डिपेंड करते सबस्टन्सच्या. तर फ्लुइड मेकॅनिक्समध्ये तर आपण शिकलोच मित्रांनो की विस्कोसिटी ऑफ सॉलिड किती असते तर ती असते इन्फिनिटीपर्यंत, आणि विस्कोसिटी ऑफ गॅस किती असते तर गॅससाठी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असते 1, आणि विस्कोसिटी लिक्विडसाठी असते इन बिटवीन सॉलिड अँड गॅसेस. बरोबर, हे आपण शिकले आहेत फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. विस्कोसिटी असते सॉलिडची इन्फायनाईट असते, गॅसेससाठी नियरली इक्वल टू 1 असते, आणि लिक्विडची या दोघांच्या मध्ये असते, म्हणजे 1 to इन्फिनिटीपर्यंत असते लिक्विडची. तर जर थर्मल कंडक्टिव्हिटी डिपेंड असेल विस्कोसिटीवरती, तर विस्कोसिटी सॉलिडसाठी सगळ्यात जास्त आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी पण कोणासाठी सगळ्यात जास्त असणार, सॉलिडसाठी. थर्मल कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणारे सॉलिडसाठी, त्यानंतर असणारे मध्यम लिक्विडसाठी, व त्यानंतर असणारे सगळ्यात कमी गॅससाठी. तर हे रिलेशन लक्षात ठेवा मित्रांनो. यावरती MCQ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. थर्मल कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची असते ते. आता सॉलिडमध्ये पण 2 टाईप येतात, एक तर येतं मेटल आणि दुसरं येतं नॉन मेटल. तर थर्मल कंडक्टिव्हिटी मेटलची जास्त असते नॉन मेटलपेक्षा. याचं रिझन असं की मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त असतात, आणि फ्री इलेक्ट्रॉनमुळे आपलं कंडक्शन काय होतं, जास्त होतं. बरोबर, 70% जे कंडक्शन होतं, हीट ट्रान्सफर होते, ते फ्री इलेक्ट्रॉनमुळे होते. म्हणून मेटलमध्ये कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असते नॉन मेटलपेक्षा. आता मेटलमध्ये पण एकतर असू शकतं प्युअर मेटल आणि दुसरं असू शकतं अलॉय. प्युअर मेटल म्हणजे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं मिक्सचर नसणारे, आणि अलॉय म्हणजे
दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थ आपण मिक्स केलेले असतात, त्याला आपण अलॉय असे म्हणतो. तर थर्मल कंडक्टिव्हिटी प्युअर मेटलची जास्त असणारे अलॉयपेक्षा. बरोबर. हे झाले त्याचे फिजिकल सिग्निफिकन्स. कारण की आपण बघितलं की थर्मल कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड करते? मटेरियल स्ट्रक्चर, मॉइश्चर कंटेंट आणि अलॉयमध्ये मिक्सचरच असते दोन किंवा दोनपेक्षा जास्त मेटलचे. त्यामुळे प्युअर मेटलसाठी थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असणारे आणि अलॉयसाठी कमी असणारे. तर यावरती काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात MCQ टाईपमध्ये की कोणाची सगळ्यात जास्त थर्मल कंडक्टिव्हिटी असते, थर्मल कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड करते? तर थर्मल कंडक्टिव्हिटी डिपेंड असते विस्कॉसिटीवर. हे झाले त्याचे फिजिकल सिग्निफिकन्स. आता आपण बघूया थर्मल डिफ्युजिव्हिटी म्हणजे काय. थर्मल डिफ्युजिव्हिटी इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ हीट कंडक्टेड थ्रू द मटेरियल. हीट कंडक्टेड थ्रू द मटेरियल म्हणजे हीट कंडक्ट कशी होते? तर थर्मल कंडक्टिव्हिटीमुळे. हीट कंडक्टेड थ्रू द मटेरियल म्हणजे आपलं थर्मल कंडक्टिव्हिटी 2. आता हे काय रेशो आहे? रेशो म्हणजे डिव्हिजन टू द हीट स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ मटेरियल. आणि हीट स्टोरेज कॅपॅसिटी आपण डिनोट करतो म्हणजे रो इंटू सी ने. सी असते आपली स्पेसिफिक हीट, रो आहे आपली डेन्सिटी आणि सी आहे आपली स्पेसिफिक हीट. थर्मल डिफ्युजिव्हिटी आपण डिनोट करतो अल्फाने. अल्फा इज इक्वल टू के डिवायडेड बाय रो सी. हा त्याचा फॉर्म्युला झाला. थर्मल डिफ्युजिव्हिटी इज इक्वल थर्मल कंडक्टिव्हिटी मीन्स हीट कंडक्टेड थ्रू द मटेरियल डिवायडेड बाय rho into C means heat storage capacity of material. What is the significance of thermal conductivity? Diffusivity. What is the significance of thermal diffusivity? It indicates how fast heat energy transfer is taking place in solid body. म्हणजे किती फास्ट हीट एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते सॉलिड बॉडीमधून हे कोण इंडिकेट करतात? ते थर्मल डिफ्युजिव्हिटी इंडिकेट करते. अशा प्रकारे 2 मार्कासाठी आपण डेफिनेशन, त्याचा युनिट, फॉर्म्युला लिहू शकता व हे आहे त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स. नाउ नेक्स्ट पॉइंट इज अवर थर्मल रेजिस्टन्स. व्हॉट इज मीन बाय थर्मल रेजिस्टन्स? जसं आपलं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स असतं तसंच आपलं थर्मल रेजिस्टन्स आहे. When two physical systems are described by similar equation and have similar boundary condition, these are said to be the analogous. Analogy चा यूज करून आपण इथे थर्मल रेजिस्टन्स फाइंड करणार आहे. तर बघा, बाय ओहम्स लॉ आपल्याला माहिती आहे I इज इक्वल टू dV/R, ज्यामध्ये I काय आपलं करंट फ्लो असतं, dV पोटेन्शियल डिफरन्स आणि R काय आपलं रेजिस्टन्स आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण डिनोट करतो याला. याच्यामधून काहीतरी करंट फ्लो होत आहे I आणि V1 V2 मायनस V1 आपलं चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स dV आणि हे आहे आपलं रेजिस्टन्स. बरोबर. तर अशाच प्रकारे आपण याचा उपयोग थर्मल रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी करणार आहे. अशा प्रकारे आपली Q हीट फ्लो होते व इथे असते आपले T1 T2. बरोबर. व अशा प्रकारे आपला थर्मल रेजिस्टन्स. जर आपण कंपेअर केलं तर इथे काय येईल? Q इज इक्वल टू DT/R थर्मल. अशा प्रकारे येणार. बरोबर. I कोणासोबत कंपेअर होणार? आपला हीट फ्लो सोबत. चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स कोणासोबत कंपेअर होणार? चेंज इन टेम्परेचर सोबत. आणि इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आपलं थर्मल रेजिस्टन्स सोबत. हे नेमकं काय आहे, थर्मल रेजिस्टन्स कसं फाइंड करायचं ते बघूया. बघा, आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ I इज इक्वल टू dV/R. सिमिलरली अकॉर्डिंग टू द फोरियर
फोरियर इक्वेशन काय होतं आपलं, Q इज इक्वल टू KA dt बाय dx. निगेटिव्ह साईनला मी इग्नोर करतो सध्या, dt बाय dx. आणि आपल्याला काय वर ठेवायचं आहे, dt ठेवायचं आहे फक्त, बरोबर. आत्ताच आपण बघितलं वरती काय असणार आहे, dt, व बाकी सगळं डिव्हिजनमध्ये असतं. बघा आता आपण काय करूया, के डिवाइडमध्ये टाकू, तर काय येणार आपल्याला, dt डिवायडेड बाय dx बाय KA अशा प्रकारे. म्हणजे Q इज इक्वल टू dt बाय RTH. आपला असा फॉर्म्युला आपण ॲनालॉगनी सिमिलरिटीने आपण फाइंड केलं होता. जर ह्याला आणि ह्याला कम्पेअर केलं तर आपल्याला RTH काय भेटत आहे, dx बाय KA. म्हणजेच आपल्याला थर्मल रेझिस्टन्स काय भेटला आहे, dx डिवायडेड बाय KA. हा झाला कंडक्शनचा थर्मल रेझिस्टन्स. तसंच आपण फाइंड करणार आहे कन्व्हेक्शनसाठी. बघा आता हे काय आपलं थर्मल रेझिस्टन्स फॉर कंडक्शन, थर्मल रेझिस्टन्स फॉर कंडक्शन dx बाय K. हा आहे आपला थर्मल रेझिस्टन्स फॉर कन्व्हेक्शन, आणि हा फॉर्म्युला आहे आपला थर्मल रेझिस्टन्स फॉर दी रेडिएशन. हे आहे आपलं सिग्मा. बघा Q इज इक्वल टू HA dt, TS मायनस T इन्फिनिटी, जे आपण कन्व्हेक्शनमध्ये बघितलं होतं. कन्व्हेक्शनसाठी हे HA कुठं जाणार, डिवाइडमध्ये DTच्या, म्हणून Q कन्व्हेक्शन काय येणार, DT डिवायडेड बाय 1 बाय HA. आणि कम्पेअर केलं जे कोणी DTच्या डिवाइडमध्ये असतं ती पूर्ण टर्म काय असती, थर्मल रेझिस्टन्स. आणि सिमिलरली आपण थर्मल रेझिस्टन्स फॉर रेडिएशन फाइंड केला, तो आहे 1 डिवायडेड बाय एमिसिव्हिटी सिग्मा A T1 प्लस T2 T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. त्याला मी परत एकदा लिहितो, थर्मल रेझिस्टन्स फॉर रेडिएशन, थर्मल रेझिस्टन्स फॉर रेडिएशन काय फॉर्म्युला आहे, 1 डिवायडेड बाय इमिसिव्हिटी सिग्मा A ब्रॅकेटमध्ये T1 प्लस T2 इंटू T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. अशा प्रकारे हा थर्मल रेझिस्टन्स झाला रेडिएशनसाठी. तर आज आपण काय बघितलं की थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, थर्मल डिफ्युजिव्हिटी म्हणजे काय, आणि थर्मल रेझिस्टन्स म्हणजे काय. हे थर्मल रेझिस्टन्सचे जे फॉर्म्युला आहेत ते आपल्याला न्यूमेरिकलमध्ये सॉल्व करताना लागणार आहेत, म्हणून आपण एकतरी लर्न करून ठेवावे, बरोबर. हे 3 फॉर्म्युले, थर्मल रेझिस्टन्स फॉर कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. त्यानंतर आपण इथून पुढे एक सिंपल फॉर्म्युला वापरणार आहे. जर आपल्याला हीट फ्लो रेट काढायचा असेल कन्व्हेक्शन, कंडक्शन, रेडिएशनसाठी, तर सिंपल आपण Q इज इक्वल टू dt बाय R. आणि R काय असणार आहे आपला थर्मल रेझिस्टन्स RTH. जर कन्व्हेक्शन असेल तर कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला यूज करणार, कंडक्शन असेल तर कंडक्शनचा, रेडिएशन असेल तर रेडिएशनचा आपण RTH फाइंड करणार, थर्मल रेझिस्टन्स DTला डिवाइड करणार. अशा प्रकारे आपल्याला हीट फ्लो रेट भेटून जाईल. हा एक सिंपल फॉर्म्युला आपण इथून पुढे आता यूज करणार आहे हीट फ्लो रेटसाठी, बरोबर. म्हणजे आपल्याला सेपरेट फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही प्रत्येक लॉसाठी, प्रत्येक कंडिशनसाठी, बरोबर. तर कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशनसाठी आपल्याला थर्मल रेझिस्टन्सचे फॉर्म्युले माहिती पाहिजे तिन्ही पण, व या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट केलं तर आपल्याला हीट फ्लो रेट भेटून जाईल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावर न्यूमेरिकल बघूया. थँक्यू.